शेतकरी बंधू नमस्कार। आज 30 नोव्हेंबर 2025 आज आपण पळासखेडा येथील माननीय नरेश मराठे यांच्या US ॲग्रीच्या 006 या वाहनाच्या प्रक्षेत्रावरती आहोत। न भूतो न भविष्यती अशी त्यांची सक्सेस स्टोरी आज आपण पाहणार आहोत। आणि सक्सेस स्टोरी पाहत असताना अतिशय जबरदस्त उत्पन्न त्यांनी US ॲग्री 006 या वाहनाचं घेतलेलं आहे। अगदी 62 गुंठ्यामध्ये त्यांनी या प्रक्षेत्रामध्ये त्यांनी भेंडी लागवड केलेली आहे। आणि या भेंडीमध्ये मागचा जर तोडा आपण बघितला 10वा तोडा होता। या 10व्या तोड्याचं उत्पन्न जर आपण बघितलं तर विश्वास आपल्याला बसणार नाही असं म्हणजे जवळपास 6.5 क्विंटल उत्पन्न शेतकरी बंधूंजवळ त्याचे फ्रूट पण आपल्याला पाहायला भेटतील। 6.5 क्विंटल उत्पन्न त्यांना एवढ्या क्षेत्रामध्ये भेटलेलं आहे। अतिशय विश्वास बसणार नाही असं हे उत्पन्न आहे। रेट ही सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगला आहे आणि ही भेंडी जी आहे ही रेकॉर्ड ब्रेक करते। मागच्या वेळेस जर आपण बघितलं तर भडगावमध्ये सुद्धा या भेंडीनं अक्षरशः धुमाकूळ घातला होता आणि 65 तोड्याचा प्लॉट आपण बघितला होता। आजही आपण बघतोय, आज जरी 10वा तोडा असेल तरी सुद्धा याच प्लॉटचे पुढचे तोडे पण आपण नक्की दुसरा व्हिडिओ दाखवून देऊयात। पण आज ही भेंडी जी आहे एवढं उत्पन्न देण्याचं कारणच एक आहे, कारण या भेंडीची फुटवे करण्याची क्षमता। शेतकरी बंधू एका एकरमध्ये लागवड करत असताना 3 किलो बियाणं लागतात। हे बियाणं जर आपण बघितलं तर अतिशय कमी बियाणं लागलेलं आहे, कारण अंतर 5x6 अंतर आहे। आणि या अंतरामध्ये या भेंडीने फुटवे खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहेत। आणि फुटवे चांगले केले असल्यामुळे त्या भेंडीमध्ये सगळ्यात चांगली जर आपण त्याची खासियत बघितली तर केवळ वरची भेंडीच नाही तर फुटव्याची भेंडी सुद्धा सेम टू सेम येते। त्यामुळे शेतकरी बंधूचं उत्पन्न जे आहे ते चांगल्या प्रकारे वाढतं। आपण कंपनीचे आज टेरिटरी सेल्स मॅनेजर विकी पाटील सर आहेत, यांनाच विचारूया की नक्की हे उत्पन्न एवढं वाढण्याचं गमक काय आहे। शेतकरी बंधूंनो, आपण जे म्हणतोय जे उत्पन्न येतो त्या उत्पन्नाच्या बाबतीत काय येतंय त्याचं प्रमुख कारण आपण जाणून घेऊया। काय येतंय की याला 7 ते 8 फुटवे असल्यामुळे याचे जे प्रत्येक लहानपणापासून फुटवे प्रत्येक पेऱ्याला प्रत्येक याला भेंडी आहे। आता तुम्हाला त्याचं कारण मी दाखवतो। काय येतंय की इथं एक भेंडी तोडायला येणारी 2 3 ही इथं 4 इथं 5 6 7 ही 8 आणि ही 9 भेंड्या तोडायला येणार आहेत। तर एवढ्या भेंड्या तोडायला येणार आहेत तर त्या कारणास्तव याचं उत्पन्न जास्त येतंय। शेतकरी बंधूंनी म्हणजे 62 गुंठ्यामध्ये यांनी 1.25 किलो बियाणं लागवड केलेली आहे। याची लागवड करण्याची पद्धत तुम्हाला सांगितली आहे। तर का करायची, जेवढी मोकळी लागवड केली तेवढी मोकळी लागवडमध्ये याचे फुटवे जास्त आहे, फुटव्याची संख्या जास्त आहे। 7-8 फुटवे जेवढी मोकळी करशाल तेवढे जास्त फुटवे, बियाणं ही कमी लागतं आणि उत्पन्न ही चांगलं भेटतं। एकरमध्ये कमी बियाणं लागतं म्हणून शेतकऱ्यांची पैशाची बचत ही होते आणि उत्पन्नही वाढतं। भाऊ, किती वर्षापासून आपण ही भेंडी लागवड करताय? भेंडी आपण 2 वर्षापासून 2 वर्षापासून करताय। तर काय अनुभव आहे तुमचा या US ॲग्री 006चा? त्याचा भयान अनुभव आला सर आता चालू या वर्षी। काय भयान म्हणजे काय अनुभव? 1.25 किलोला 6.5 क्विंटल माल आला आपल्याला चालू। बर, शेतकरी खरंच अविश्वसनीय असं हे उत्पादन आहे, पण बाकी शेतकरी याच्यावर विश्वास ठेवतात का? आज पण ठेवत नाही, पण आपल्या शेतात आलेलं आहे सर। आम्ही पांट्या पण दाखवू शकतो, बर सगळं दाखवू शकतो। बर, मला हे विचारायचं आहे, आज आपल्या बरोबर US ॲग्रीचे टेरिटरी सेल्स मॅनेजर आहेत विकी सर। एवढं उत्पन्न याचं म्हणजे काय काय जादू आहे अशी US ॲग्रीच्या या भेंडीमध्ये? सर असं आहे की याला शेतकरी बंधूंनी जे लागवड केलेली आहे 5x6 वर लागवड केलेली आहे। यात असं आहे की याला 6 7 8 फुटवे प्रत्येक झाडाला हाईट चांगली झालेली आहे। परत राहिलं झालं एका झाडाचे तुम्ही जर मोजले एका टायमाला तोडायला येतं तर 7 ते 8 9 भेंड्या तोडायला येतात। 4 पासून तर 8 पर्यंत भेंड्या तोडायला येत आहे। त्याच्यामुळे यांचं उत्पन्न जास्त निघतंय। यांची सगळी लागवड जी पाहिली तर 62 गुंठ्यामध्ये लागवड आहे टोटल। 1.25 किलो भेंडीची 62 गुंठ्यामध्ये लागवड आहे। त्यामुळे याचे फुटव्याचेही भेंडी 1 टाइम चालू होते आणि शेंडाचीही भेंडी चालू आहे। ह्या वातावरण ही चांगलं आहे, या दृष्टिकोनातून याचे उत्पन्न निघतंय ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय। आतापर्यंत जर कॅरेट जी भेंडी लावली होती दुसरं वाण, त्या वाणाचं कॅरेट येत नव्हतं 46-45 किलोचं। हे वाणाचं कॅरेट आज 46 ते 47 किलोचं येतंय, इझी भरतंय सर। आणि वाशी मार्केटतून वाशीचे व्यापाऱ्यांचे फोन येत आहे की आम्ही गाडी पाठवतो, आमच्याकडे माल पाठवा। शेतकरी बंधूंनो, जर आपण बघितलं तर आतापर्यंत जे काही आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये US ॲग्रीच्या या भेंडीबद्दल बोललेलो आहोत, आज आपल्याला प्रत्यक्ष त्याची अनुभूती येते। आणि आपण फक्त बोलतोच असं नाही, तर अनुभव जो शेतकरी बंधूंना आलेला आहे तो अनुभव आपण तुमच्या समोर शेअर करतोय।
आणि हा शेअर करत असताना अत्यंतिक आनंद असा होतोय की माझ्यासमोर मी जेव्हा जातोय आणि माझ्या बाजूला जर एखादी भेंडी दिसली आणि जर तोडायची म्हटली तर मी सहज त्या भेंडीला तोडू शकतो. आणि क्वालिटी जर पाहायची म्हटलं तर अतिशय जबरदस्त क्वालिटी या US ॲग्रीच्या भेंडीमध्ये आहे. US ॲग्री हे नाव जर आपण बघितलं तर मागील कित्येक वर्षापासून K9 हा US ॲग्रीचा पहिला ब्रँड होता. त्या ब्रँडच्या माध्यमातून ही US कंपनी ही आपल्या भारतातील शेतकरी बंधूंना माहीत झाली आणि त्या US ॲग्रीनं 001 आणि 006 हे 2 वाण आणले. आपल्याला 001 बद्दल माहिती पाहिजे असेल किंवा लागवड करायची असेल तर आपण उन्हाळ्यामध्ये त्याची लागवड करतो आणि 006 जी आहे ते आपण रब्बी करता लागवड करतो. याचे व्हिडिओज धरतीधन ॲग्रोसेलच्या या ग्रुपवरती उपलब्ध आहेत. अतिशय रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न शेतकरी बंधूंनी घेतलेलं आहे. आपण जळगाव म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे येतं ते प्रामुख्याने भेंडी आणि भेंडी म्हटल्यानंतर भेंडीचं माहेरघर पारोळा, एरंडोल आणि धरणगाव या माहेरघरामध्ये शेतकरी बंधूंनी त्यांच्या कष्टाने अतिशय जबरदस्त भेंडीमध्ये क्रांती म्हटलं तरी हरकत नाही अशी केलेली आहे. 62 गुंठ्यामध्ये तर आपण पाहिलं तर 10वा तोडा आहे त्यांचा मल्चिंगवरती प्लॉट आहे आणि या 10व्या तोड्यामध्ये त्यांनी आत्ता मागच्या तोड्याला 6.5 क्विंटलचं उत्पन्न घेतलेलं आहे. हो, अतिशय अशक्य वाटणारी अशी गोष्ट शक्य झालेली आहे. ते केवळ आणि केवळ US ॲग्री 006 या वाण्याच्या माध्यमातून. आज जर आपण बघितलं तर 5x1 या अंतरावरती त्यांची लागवड आहे आणि उत्पन्न घेण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर असेल तर त्यांचं त्यांना जे मार्गदर्शन भेटलेलं आहे ते महालक्ष्मी कृषी केंद्र यांच्या सहकार्यातून त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी हा प्लॉट उभा केलेला आहे आणि त्यांची ही यशोगाथा आज ते स्वतः सांगण्यासाठी इथे उपस्थित आहेत.